महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन अध्यक्ष विठ्ठलराव भोसले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार संघटना, सहकारी ग्राहक संस्था प्रतिनिधी यांच्यासह अन्य घटकांची बैठक घेतली. यामध्ये फेडरेशनच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची आणि भविष्यकालीन उपक्रमांची माहिती देताना त्यांनी राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन मदत करेल, त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहक सहकारी संस्थांना अल्प व्याजदरात पतपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. राज्यातील महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा घेऊन विविध प्रश्न मार्गी लावले जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर रवींद्र मोरे, नाना उल्पे, अनिल कवाळे, आकाराम पाटील, प्रशांत कुलकर्णी, गजानन हवालदार, दीपक शिराळे, मदन चोडणकर, दीपक मिरजे, लक्ष्मण शिंदे, संभाजी पिष्टे, रमेश पांढरे, किशोर खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.